10 जून 2011 उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात कमलेशपुरममध्ये राहणारी एक मुलगी सकाळीच एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडते, पण परत घरी येतच नाही। तिची शोधाशोध सुरू होते, पण सापडतो एक मृतदेह। मृतदेहाची ओळख पटवून तो नातेवाईकांना सुपूर्द केला जातो। त्याची अंत्यविधीही पूर्ण होते, पण ही हत्या का व कोणी केली हा प्रश्न पोलिसांना पडतो। पोलीस तपास सुरू होतो आणि फायनली पोलिसांना याचं उत्तर सापडतं। ते उत्तर ऐकून तुम्ही चक्रावून जाल। ज्याची हत्या झाली तोच मर्डरर निघतो। ही घटना घडली आहे गोरखपूरमध्ये। तर चला या रहस्यमय मर्डरची पूर्ण कहाणी ऐकू या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ओमकार आडिवरेकर आणि तुम्ही पाहत आहात ओमकार कानून कट्टा। गोरखपूर पोलीस स्टेशन। सकाळी एक फोन येतो। इंजिनिअरिंग कॉलेज जवळच्या सिगडिया जंगलात एक तरुणीचा मृतदेह सापडलाय। हे ऐकताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचतात। त्यांना दिसतं एक चेहरा बिघडवलेला मृतदेह। तिच्या हातात बांगड्या, पर्स, पायात चप्पल, गळ्यात काळ्या धाग्यातला तावीज। पोलीस घटनास्थळी असतात आणि त्यांना सूचना मिळते की कमलेशपुरममध्ये राहणारी 24 वर्षाची मुलगी शिखा दुबे ही 2 दिवसांपासून गायब आहे। तिची मिसिंग कंप्लेंट तिच्या वडिलांनी केली आहे। पोलीस कंप्लेंटची डिटेल मागवतात। त्यात त्यांना समजतं की जे कपडे शिखा दुबेने घातले होते तेच कपडे मृतदेहावर आहेत। शिखाच्या घरातल्यांना कळवलं जातं। तिच्या घरातले घटनास्थळी पोहोचतात। मृतदेहावरील कपडे, हातात बांगड्या, पर्स, पायातील चप्पल, गळ्यातल्या काळ्या धाग्यामधला तावीज शिखाचाच होता। घराचे मृतदेह शिखाचाच आहे हे सांगतात। पोस्टमॉर्टम नंतर शिखाचा मृतदेह घरातल्यांना दिला जातो। मग घरातले तिचा अंत्यसंस्कार करतात। मिसिंग कंप्लेंटची आता हत्येचा कलम खाली नोंद केली जाते। पोलीस घरातल्यांची चौकशी सुरू करतात। शिखाचे वडील रामप्रकाश दुबे दीपू यादवचं नाव घेतात। ते सांगतात की दीपू यादव शिखाला त्रास द्यायचा, तिचा पाठलाग करायचा, त्यानेच तिला गायब करून मारलं असावं। हे कळताच पोलीस दीपू यादवच्या घरी येतात, पण तो घरात नसतो। शेजारच्यांच्या म्हणण्यानुसार दीपू यादव शिखाची हत्या झाली आहे हे ऐकून फरार झालाय। पोलीस दीपूचा फोन नंबर घेतात, पण तो बंद असतो। आता तर पोलिसांना खात्रीच होते की दीपूनंच हे सर्व कांड केलंय। पोलीस दीपूच्या नातेवाईकांची चौकशी करतात, पण ह्यात त्यांना काहीच सापडत नाही। सर्वांवर दबाव टाकले जातात, पण काहीच फायदा होत नाही। पोलीस सर्वांचे फोन टॅप करतात, सर्वांवर कडक नजर ठेवतात। पोलिसांना आशा असते की कधी ना कधी दीपू कोणाला तरी फोन करेल आणि जसा फोन करेल तसं त्यांचं लोकेशन ट्रॅक होईल। आणि खरोखरच 2.5 महिन्यांनी दीपू यादवनं आपल्या बहिणीला कॉल केला। बहिणीचा फोन टॅप केल्यामुळे पोलिसांना दीपू यादवबद्दल कळालं। ते बहिणीची चौकशी करतात। त्यात त्यांना कळालं की दीपू यादव सोनभद्रामध्ये राहतो आणि तिकडेच एक खाणीत काम करतोय। पोलीस ताबडतोब सोनभद्राला दीपूच्या घरी येतात। दीपू घरातच असतो। दीपू बरोबर एक तरुणी पण दिसते। तिला बघून पोलीस चक्रावून जातात। ती दुसरी तिसरी कोणी नसून शिखा दुबेच होती। पोलीस त्या दोघांना घेऊन गोरखपूर पोलीस स्टेशनला येतात आणि त्यांची चौकशी सुरू होते। जर शिखा दुबे जिवंत आहे तर तो मृतदेह कोणाचा, जो त्यांच्या नातेवाईकांनी जाळला। पोलिसांनी त्यांच्यावर सक्ती केल्यावर त्यांनी खरी कहाणी सांगितली। शिखा गोरखपूरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना तिची आणि दीपूची ओळख होते। दीपू तिच्या शेजारी राहायचा। दोघांचं प्रेम जमतं, पण हे प्रेम त्यांच्या घरातल्यांना मान्य नव्हतं। मग त्यांनी एक कट रचला, तिच्याच खोट्या खुनाचा। त्यात त्यांना लागणार होती तिच्याच अंगखाटीची एक मुलगी। यात त्यांना मदत होते दीपूचा मित्र सुग्रीवची। सुग्रीव पूजा नावाच्या एका गरीब महिलेला गोरखपूरमध्ये 3,000 रुपये देऊन घरकाम करण्याच्या बहाण्याने घरी आणतो। गरीब बिचारी पूजा आपल्या 6 महिन्याच्या मुलीला नवऱ्याकडे सोडून सुग्रीवबरोबर येते। सुग्रीव ट्रान्सपोर्टचं काम करायचा। तो आपल्या गाडीने पूजाला जंगलात आणतो। तिकडे गळा दाबून तिचा खून करतो। शिखा तिला आपले कपडे, बांगड्या, चप्पल आणि तावीज घालते आणि पर्स मृतदेहाकडे ठेवते आणि दीपू बरोबर सोनभद्राला राहायला येते। तिचा चेहरा कोणी ओळखू नये म्हणून सुग्रीवचा ड्रायव्हर चाकूने पूजाचा चेहरा छिन्न विछिन्न करतो। सोनभद्राला सुग्रीव दीपूला कामाला लावतो।
पण त्यांचा हा गुन्हा फार दिवस लपून राहत नाही. पोलीस सर्व आरोपींना जेरबंद करतात. शिखा आणि दीपू 7 वर्ष जेलमध्ये राहतात. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. अंतिम निर्णय अजून आलेला नाही. जेलमधून बाहेर आल्यावर शिखा आणि दीपूने वेगवेगळी लग्न केली आहेत. आपलं प्रेम मिळवण्यासाठी शिखानं निष्पाप पूजाचा जीव घेतला. शिखाने ज्यासाठी हे केलं होतं त्याच्याबरोबर तिने लग्न पण केलं नाही. तिने दीपूला सोडलं आणि दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न करून मोकळी झाली. आता शिखा आणि दीपू एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. तर मित्रांनो, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढे तशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.